Jesus. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। रिबांदा कलामा शांते बेदिया लाबासे को। Thank you Lord, thank you Jesus. धन्यवाद यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। Thank you Lord, thank you Jesus. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। Thank you Lord Jesus. धन्यवाद यीशु। ओ रिबाला बशे के रियान धरा लाबारिया लाबा। Thank you Jesus. Holy Spirit, Holy Spirit, thank you Jesus. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। Thank you Jesus, धन्यवाद यीशु। ओ रहांदा लाबा शेकेरिया तेरे बेदिया लाबा। Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you Lord. Hallelujah, praise the Lord. Hallelujah, amen. Thank you Jesus. We worship you Lord. धन्यवाद यीशु। आपण सर्वजण प्रभूची आराधना करूया। यावेळेस प्रार्थना करू तो सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर, राजांचा राजा, त्याची आपण आराधना करूया। तो अल्फा तो ओमेगा। ब्रदर विकास, प्रेज द लॉर्ड। ब्रदर एलेक्स खंडागळे, प्रेज द लॉर्ड। सिस्टर सुनीता दोंगडे, गॉड ब्लेस यू। प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। जर तुमच्यापर्यंत लिंक आलेली तर इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून अनेक लोक पाहू शकतील। प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो। Thank you Jesus, thank you Jesus, hallelujah. We worship you Master, we worship you Jesus, we worship you God. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा,
We worship you, Lord. We praise you, Jesus. We give you glory. Oh, हम अपने हाथों को उठाकर प्रभु की आराधना करेंगे. Say thank you, Jesus. We worship you, Lord. We praise you, Jesus. We give you glory, Master. Hallelujah, Jesus. We worship you, Lord. धन्यवाद करते पिता. धन्यवाद यीशु. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Hallelujah, Father. We worship you, Lord. Thank you, Jesus. प्रभु की हम आराधना करेंगे. Thank you, Lord. आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति. आए हैं हम तेरे
हालेलुया, क्योंकि वो राजाओं का राजा और प्रभुओं का प्रभु है। थैंक यू जीसस, धन्यवाद करते पिता, अभी तुझे आभार मानतो प्रभु। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। शारों का बुल्ला है तू मेरा मसीहा, का बुला है तू मेरा मसीहा, तू मुझे जल देता जिससे मैं धूप हो जाता, तू मुझे जल जिससे मैं धूप हो जाता, तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूँगा, तू है मेरा प्रिय और मैं तुझसे तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा, तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। का बुला है तू मेरा मसीहा, तू मुझे जल देता जिससे मैं धूप हो जाता, तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूँगा, तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूँगा, तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊँगा, और मैं तेरे लिए जीऊँगा। We worship you, Father. प्रभु आम्ही तुझी आराधना करतो देवाप्पा, तू राजांचा राजा आहेस प्रभू, तू पवित्र परमेश्वर आहेस देवाप्पा. Thank you, Holy Spirit. We worship you, Master. We give you all the glory and honor. प्रभू यावेळेस स्तुती आणि आराधना आज आम्ही तुला समर्पित करतो. इथून पुढे वचनाचा ताबा तू घे प्रभू. देवाप्पा तुझ्या शब्दाद्वारे माझ्या मुखातून तुझं वचन येऊ दे लॉर्ड. आणि प्रभू परमेश्वर रेमा शब्द प्रभू आम्हाला प्राप्त होऊ दे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी ही प्रार्थना मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण वचनात जाऊया. आज ब्रदर हॅरी नसल्यामुळं आराधनेमध्ये जास्त वेळ आपल्याला चालवता येणार नाही, परंतु देव पुन्हा एकदा आपल्याला प्रभूच्या वचनाकडे आपण जाऊया. प्रभू तुम्हाला सगळ्यांना देवाच्या वचनाद्वारे आशीर्वादित करो. देवाची विपुल कृपा तुम्हा सर्वांना प्राप्त हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज सगळीकडे दुकानं चालू आहेत, सगळ्या रस्त्यावरती गर्दी आहे, लोक आज बाहेर पडलेले आहेत. अनेक दिवसानंतर अशी परिस्थिती आहे. आनंदाचे दिवस पुन्हा देवाने आपल्याला सर्व लोकांना दाखवले म्हणून आपण देवाचे आभार मानू, देवाला धन्यवाद देऊया. प्रभू राजांचा राजा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
हालेलुया. अनेक लोकांनी या सगळ्या परिस्थितीतून वाईट दिवस पाहिले. काही लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आणि कुटुंबाने त्यांचे आप्तजन गमवले. परंतु देवाने आपल्याला त्याची स्तुती करण्यासाठी, त्याचे वचन ऐकण्यासाठी या भूमीवरती, जिवंताच्या भूमीवरती ठेवलं. म्हणून आपण देवाचे आभार मानून देवाला धन्यवाद देऊ. इथं पुढे देवाच्या वचनाद्वारे देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं याकोब नावाच्या मनुष्याबद्दल, आणि तो मनुष्य ज्याने संपूर्ण आयुष्य, त्याचं सुरुवात त्याच्या जीवनाची अत्यंत विचित्र प्रकारे झाली. बायबल सांगतं त्याचा जन्म जो झाला त्याला एक जुळा भाऊ होता, त्याचं नाव एसाव होतं. आणि या दोन भावांच्या त्या जन्माच्या वेळेस एक विचित्र घटना घडली. पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे की ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला त्यावेळेस ती आई म्हणाली की, ज्या आईच्या उदरात त्यांचा जन्म झाला, ती आई म्हणाली की हे काय की माझ्या उदरातच आज भांडण चालू आहे बाहेर येण्यासाठी. बायबल सांगते याकोबाला ज्येष्ठत्व हवं होतं आणि म्हणूनच पोटात असतानाच पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे वाद चालला. आणि मग पुन्हा जन्म झाल्यानंतर याकोबाचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर याकोबाने संपूर्ण आयुष्यभर स्वतःचं वर्चस्व करण्यासाठी किंवा वारसा मिळवण्यासाठी त्याने त्याच्या जीवनामध्ये स्ट्रगल केला. अशा प्रकारे अनेक लोक जीवन जगतात आहेत, जे लोक स्ट्रगल करतात आहेत, परंतु ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होत नाही. कितीतरी लोक आहेत ज्यांनी शिक्षण घेतलंय परंतु त्यांच्या शिक्षणाचा त्यांना काहीच उपयोग होत नाही. कितीतरी लोक आहेत जे स्ट्रगल करूनही आज त्यांच्या संपूर्ण जीवनाची बेरीज फक्त शून्य आहे आणि ते कशातच यशस्वी होत नाही. जर तुम्ही याकोबाचं जीवन पाहिलं तर याकोबाची आई त्याच्या बाजूने होती. पुढे गेल्यानंतर त्याने ज्येष्ठत्वाचा हक्क भावापासून मिळावा यासाठी आपल्या वडिलांना त्याने फसवलं. जगामध्ये अनेक लोक आहेत जे दुसऱ्यांना फसवतात आणि अनेक लोकांना ते फसवून स्वतःचं जीवन बनवण्याचा प्रयत्न करतात. पण याकोबाने आपल्या सख्या भावाला फसवला, सख्या जुळ्या भावाला फसवलं, आपल्या वडिलांना फसवलं की त्याने त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याने स्थिर व्हावं आणि सेटल होण्यासाठी, जीवनामध्ये त्याला काहीतरी प्राप्त करण्यासाठी त्याने अनेक प्रकारे त्याने त्याच्या जीवनामध्ये अडचणींना त्याने फेस केलं, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. पवित्र शास्त्र सांगतं त्याचं 14 वर्षाचं जे जीवन होतं, त्याच्या जीवनातलं 14 वर्षाचं आयुष्य तो गुलामीमध्ये जगला. तो घरातून त्याला स्वतःचं घर सोडून पळून जावं लागलं आणि घरातून पळून गेल्यानंतर तो मामाच्या घरामध्ये राहिला. तिथं त्याच्याबरोबर काही गोष्टी घडल्या. या सगळ्या स्टोरी मोठी स्टोरी आहे. तुम्ही जर वाचू इच्छिता तर 28 अध्याय, उत्पत्तीचा 28 अध्यायापासून ते तुम्ही जवळजवळ 36व्या अध्यायापर्यंत उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये याकोबाबद्दलची स्टोरी लिहिलेली आहे. याकोब म्हणजे नंतरहून त्याचं नाव जे इस्रायल झालं, जो देश या संपूर्ण जगाच्या नकाशावर आज इस्रायल म्हणून आहे, त्या इस्रायल देशाचं नाव त्या एका मनुष्याच्या नावावरती निर्धारित करण्यात आलं. बायबल सांगतं परमेश्वर याकोबास म्हणाला की आज मी तुला तुझं नाव बदलतो आणि तुला इस्रायल आजपासून म्हणतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, परमेश्वर एखाद्या मनुष्याचं जीवन बदलू शकतो. याकोबाला स्वतःच्या शक्तीवर त्याचं जीवन बदलता आलं नाही. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की कुंभाराला मातीवर अधिकार आहे, परंतु मातीला स्वतःवर अधिकार नाही. माती स्वतः होऊन स्वतःचं पात्र तयार करू शकत नाही. जी माती आहे त्या मातीला कुठल्याही प्रकारे स्वतःवर अधिकार नाही. जोपर्यंत माती कुंभाराच्या हातात जात नाही तोपर्यंत त्या मातीला आकार येऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. आणि पहा, म्हणूनच बायबल सांगते की परमेश्वर खरा कुंभार आहे. याकोबाचं जीवन ज्यावेळेस याकोब स्वतः म्हणाला, हे परमेश्वरा, आज मी माझं जीवन तुला समर्पित करतो. आजपासून मी स्ट्रगल करणार नाही. मी जे काही करणार आहे ते आता तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. आणि बायबल सांगतं की याकोबाचे दिवस परमेश्वराने बदलले. देवाने त्याचं स्ट्रगल थांबवलं. याकोबाचं जीवन परमेश्वराने बदललं. त्याच्या जीवनामध्ये देवाने शांती आणली. अनेक लोक जे शांतीसाठी किंवा त्यांच्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, आरोग्यासाठी झटतात, परंतु पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही पाहाल तर पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही जोपर्यंत तुमचं सर्वस्व देवाला समर्पित करत नाही तोपर्यंत तुम्हाला देवापासूनची खरी शांती प्राप्त होऊ शकत नाही. बायबल सांगतं देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि 7व्या दिवशी त्याने विश्राम केला. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं त्याने
ज्यावेळेस विश्राम केला त्याच्या पूर्वी त्याने 7व्या दिवशी त्याने मनुष्य निर्माण केला. आदाम आणि हव्वेला त्याने निर्माण केलं. त्याने स्वतःच्या रूपामध्ये स्वरूपामध्ये त्याने पुरुष आणि स्त्री, नर आणि नारी अशी त्याने उत्पन्न केली. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्याने संपूर्ण अधिकार त्या स्त्री आणि त्या पुरुषाला दिला. बायबल सांगतं आदाम आणि हव्वेला परमेश्वराने सगळा अधिकार दिला. बायबल सांगतं सत्ता करण्याचा अधिकार म्हणजे सर्वस्व त्याच्या हातामध्ये दिलं. आणि ज्या बागेमध्ये त्याला ठेवलं त्या बागेमध्ये त्याची निर्मिती होण्यापूर्वी त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये त्याच्यासाठी ठेवल्या. बायबल सांगतं त्याने ज्यावेळेस एदेन बाग परमेश्वराने त्या आदामासाठी बनवली होती त्या एदेन बागेमध्ये सगळ्या प्रकारची फळं, सगळ्या प्रकारची झाडं, सगळ्या प्रकारची फुलं त्या ठिकाणी त्या बागेमध्ये लावण्यात आली होती. आणि आदामाला सांगण्यात आलं होतं की आदामा तू आता संपूर्ण पृथ्वीवर सत्ता करशील. पहा परमेश्वराची योजना किती सुंदर आहे मनुष्यासाठी. देवाने आपल्याला ज्यावेळेस निर्माण केलं त्यापूर्वीच त्याने आपल्या गरजा लक्षात घेऊन त्याने आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी निर्माण केल्या. आणि बायबल सांगतं त्याने स्वतःच्या रूपामध्ये स्वतःच्या स्वभावाप्रमाणे स्वतंत्र असलेलं असं व्यक्तिमत्व स्वतःच प्रतिरूप परमेश्वराने बनवलं आणि आदामाला त्या एदेन बागेमध्ये ठेवलं. परंतु पवित्र शास्त्रामध्ये 3रा अध्याय उत्पत्तीचा त्या ठिकाणी लिहिलं एक सर्प, धूर्त सर्प त्या ठिकाणी आला आणि शैतान त्या ठिकाणी सर्पाच्या रूपामध्ये येऊन त्याने लुसिफर येऊन आणि त्याने आदामाला आणि हव्वेला फसवलं. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं त्या दिवसापासून त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं. आमेन, हालेलुया. याकोबाचा जो स्ट्रगल आहे तो त्या पहिल्या आदामाच्या रक्तामुळे त्या आदामापासून आला. कारण बायबल सांगतं जर तुम्ही काढून वाचलं उत्पत्तीचा 3रा अध्याय तर उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की जे पाप मनुष्याकडून झालं त्या आदामाने जे पाप केलं, हत्याभंगाचं पाप केलं त्यामुळे संपूर्ण मानव जातीवरती तो श्राप आला. आणि पवित्र शास्त्र सांगतं की जे तू पेरशील त्याच्यातून फक्त काटे कुसळ उत्पन्न होतील. आमेन, हालेलुया. कारण बायबल सांगतं की त्या आदामाने हव्वेने केलेल्या चुकीमुळं जमिनीवरती शाप आला आणि त्या शापामुळं आज आपण पाहतो अनेक लोक जे अपयशी आहेत आणि त्या अपयशामुळं अनेक लोक आत्महत्या करतात कारण काटे कुसळच त्यांच्या वाट्याला येतात. असंच याकोबाचं जीवन होतं. परंतु याकोबाने ज्यावेळेस देवाला समर्पित केलं, स्वतःहून त्याने स्वतःचं जीवन ज्यावेळेस आदामाने ज्यावेळेस याकोबाने समर्पित केलं, पवित्र शास्त्र सांगतं याकोबाचं जीवन परमेश्वराने परिवर्तित केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मनुष्य स्वतःच्या बळाने कधीही आपलं जीवन परिवर्तित करू शकत नाही. आणि म्हणूनच बायबल सांगतं त्या देवाने मनुष्याचा नाश होऊ नये म्हणून त्याचा एकुलता एक पुत्र या पृथ्वीवरती पाठवला. त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त, ज्या सुवार्तेद्वारे आज आपण सर्वजण आशीर्वादित झालो. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. बायबल सांगतं 2000 वर्षापूर्वी देवाने त्याच्या पुत्राला या पृथ्वीवर आपल्या उद्धारासाठी पाठवलं. एक स्टोरी पवित्र शास्त्रामध्ये लूक याचा 18वा अध्याय 35व्या वचनामध्ये, मार्क याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 46व्या वचनामध्ये लिहिलेली एक बर्थमय नावाचा मनुष्य होता आणि तो जन्मता अंध होता. त्याचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्याच्या वडिलांचं नाव तिबय होतं. अत्यंत सुंदर रीतीने तो एका चांगल्या कुटुंबात जन्माला आला. येरियो नावाच्या गावामध्ये त्याचा जन्म झाला. परंतु कालांतराने त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आलं आणि हा मुलगा अंधळा आहे म्हणून त्याने अत्यंत त्याच्यावरती प्रेम केलं, त्याला बरं करण्याचा प्रयत्न केला. परंतु कालांतराने त्या अंधत्वामुळं त्याच्या आई वडिलांवरती जे कर्ज झालं, गरिबी आली, त्याच्यामध्ये त्याचे आई वडील मृत्यू पावले. आणि मग बायबल सांगतं तो अनाथ म्हणून त्या येरियोच्या रस्त्यावरतीच भीक मागू लागला. परिस्थिती किती भयानक होती बघा मनुष्याच्या जीवनामध्ये. एक मनुष्य जो एका चांगल्या कुटुंबात जन्मला, ज्याच्याविषयी लिहिलेलं आहे की त्याच्या वडिलांचं नाव तिमय हे त्याच्या पित्याचं नाव, बर्थमयच्या पित्याचं नाव तिमय म्हणजे त्या येरियो गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. परंतु ते गावच
त्या ठिकाणी संपूर्ण शापित होता आणि अशा घरामध्ये बर्थलमयचा जन्म झाला. आणि पुढे जाऊन त्याच्या अंधत्वामुळं शेवटी तो त्याच्या हाताने कष्ट करून खाऊ शकत नव्हता, म्हणून त्याला भीक मागण्यासाठी रस्त्यावर, यरीहोच्या धुळीने माखलेल्या रस्त्यावर त्याचं आयुष्य चाललं होतं. परंतु त्या ठिकाणी त्या यरीहोच्या रस्त्यावरून एक दिवशी त्याच्या समोरून अनेक आवाज, त्याला पायांचे आवाज येऊ लागले, गर्दीचे त्याला चाहूल लागली. आणि त्याने आपल्या शेजारच्याला विचारलं, हे कसली चाहूल आहे, हे कसली गर्दी, या रस्त्यावरती कधी इतकी गर्दी नव्हती, परंतु आज या रस्त्यावर इतकी का गर्दी आहे. आणि त्या Thank you, Lord Jesus. Hallelujah. आपण काढूया लूक याचा 10वा अध्याय, लूक याचा 18वा अध्याय आणि 35वा वचन. सगळेजण काढतील, वळतील. पहा बर्थलमयचं जीवन, एक मनुष्य जो त्याच्या त्रासामध्ये किती भयानक पद्धतीने तो जीवन जगला. थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया. तो यरीहो जवळ आला. तो यरीहो जवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेकरी भीक मागत बसला होता. त्याने जवळून जाणाऱ्या लोकसमुदायास आवाज ऐकून विचारले, हे काय आहे. त्यांनी त्याला सांगितले, पहा, त्याने जवळून जाणाऱ्या लोकसमुदायाला आवाज ऐकून विचारलं, हे काय आहे. त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, मजवर दया करा. बायबल सांगतं की त्या यरीहोच्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकसमुदायामुळे त्याने विचारलं की हे काय, आज आपल्या इथं का अशी प्रकारची गर्दी होतीये. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, त्याने येशूला हाक मारली. त्याने येशूला हाक मारून म्हटलं, हे दाविदाच्या पुत्रा, माझ्यावरती दया कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, एखाद्याला दयेची भीक मागणं, एखाद्याला दया मागणं म्हणजे समर्पणाचं लक्षण आहे प्रियांनो. त्याच्या आयुष्यभर त्याने त्या रस्त्यावरती भीक मागितली. संपूर्ण आयुष्य त्याचं त्या धुळीने मागलेल्या दुःखी जीवनामध्ये त्याचं जीवन गेलं. परंतु ज्यावेळेस त्याच्या कानी हे शब्द आले, येशू ख्रिस्ताबद्दल त्याने ऐकलं. येशू या शब्दाचा अर्थ आहे तारण. येशू या शब्दाचा अर्थ आहे उद्धारक. बायबल सांगतं त्याने आपल्या उद्धारकाविषयी ऐकलं. कदाचित यरूशलेम मधल्या यरीहो फार जवळचा प्लेस आहे आणि म्हणून कधीतरी त्यांच्या कानावरती आला असेल, यरूशलेम मधून किंवा बेथलेहमामधूनच तारण येणार आहे, यहुद्यांमधूनच तारण येणार आहे. आणि येशू ख्रिस्ताविषयी त्याने सुवार्ता ऐकली. आणि बायबल सांगतं तो दाविदाच्या पुत्राला हाक मारू लागला. तो जोर जोरात ओरडू लागला. बायबल सांगतं त्याने दयेची याचना केली आहे. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, तेव्हा त्याने उभे राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला धट्टा दिले. अशा परिस्थितीमध्ये तो ओरडत होता आणि इतर लोक त्याला दाबत होते की तू ओरडू नको, तुझं कोण ऐकणार आहे, तू भिकारी मनुष्य आहे, तुझ्या शरीरावरती असलेले वस्त्र पहा, तुझी परिस्थिती पहा. हालेलुया. जर तुम्ही प्रयत्न कराल, लोक तुम्हाला दाबतील, तुम्हाला लोक दबावात ठेवतील. आणि अशाच प्रकारे दबावामध्ये बर्थलमय होता. परंतु बर्थलमय, बायबल सांगतं, बर्थलमय अधिकच ओरडू लागला. आमेन. हालेलुया. जर तुम्हाला येशूकडे येण्यापासून लोक थांबवतात तर हे लक्षात ठेवा की देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितोय आणि सैतान तुम्हाला अडवतोय. आमेन. कारण तुम्ही येशूकडे किंवा तुम्ही पवित्र शास्त्राप्रमाणे ज्यावेळेस स्वतःला समर्पित करण्यासाठी येता, सैतानाला ठाऊक आहे की तुमच्या जीवनाचा नाश होण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे, तुम्हाला थांबवणार आहे. कारण एकदा का तुम्ही प्रभूकडे आलात, एकदा का तुम्ही तुमचं जीवन समर्पित केलं की तुमचा स्ट्रगल संपणार आहे, तुमच्या सगळ्या अडचणी दूर केल्या जाणार. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, पाय येशूने त्याची प्रार्थना ऐकली. येशूला त्याचा आवाज येशूच्या कानी गेला. आणि पुढे पहा 40व्या वचनामध्ये लिहिले, येशू उभे राहून त्याला आपल्याकडे आणण्यास येशूने आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझे मागणे आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही
तुम्ही सगळ्या बाजूने बांधले जाता, ज्यावेळेस सगळ्या बाजूने तुम्ही तुटता आणि तुम्ही प्रभूची याचना करा, तुम्ही देवाजवळ जाण्यासाठी प्रयत्न करा, बायबल सांगतं तू एक पाऊल उचल, माझा परमेश्वर तुझ्यासाठी 99 पाऊल उचलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं एक पाऊल ज्यावेळेस मनुष्य उचलतो देवाकडे, देव त्याच्यासाठी 99 पाऊल उचलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग त्याच प्रकारे ज्यावेळेस येशूकडे जाण्यासाठी त्याने आपला हृदयापासून प्रयत्न केला, प्रभू त्या ठिकाणी थांबला. एवढ्या गर्दीमध्ये, एवढ्या परिस्थितीमध्ये येशूने उभा राहून आज्ञा केली की त्याला माझ्याजवळ येऊ द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, एक अंधळा मनुष्य ज्याला कुणीच नाही, अनाथ येतो, त्याच्यावरती त्याचं संपूर्ण आयुष्य दुःखात गेलेलं, कुणी त्याची दखल घेतली नाही, त्याचे अश्रू कुणी पुसले नाही, त्याला लागणाऱ्या गोष्टी कुणी पुरवठा केला नाही. फक्त त्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो त्या रस्त्यावरती बसून भीक मागत होता. त्याचं संपूर्ण आयुष्य त्या रस्त्यावरती गेलं होतं. आणि त्या यरीहोच्या रस्त्यावरती ज्यावेळेस येशू आला, त्याने येशूकडं आपलं जीवन समर्पित करण्याचं ठरवलं आणि त्याने दयेची याचना केली. बायबल सांगतं प्रभू येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझं मागणं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर तुम्ही अपयशी असाल, आज जर तुम्ही फायनान्शियली स्ट्रेस मध्ये असाल, आज आरोग्याच्या प्रार्थनेचा दिवस आहे, आज आर्थिक आशीर्वादाचा दिवस आहे, जर तुम्ही आज श्रममध्ये असाल आणि म्हणून तुम्ही जर प्रार्थना करत असाल, मी तुम्हाला सांगतो देवाचं सामर्थ्य आज तुम्हाला स्पर्श करणार आहे. संपूर्ण आयुष्यभर बर्थमय त्या रस्त्यावर बसून भीक मागत होता, परंतु ज्या क्षणाला देवाचा पुत्र त्याच्या समोर उभा होता, बायबल सांगतं त्याने याचना केली, त्याने प्रार्थना केली. प्रभू त्याला म्हणाला, तुला काय हवंय ते मला तू माग. आणि बायबल सांगतो तो म्हणाला, प्रभू माझी दृष्टी मला येऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं तुझ्या विश्वासाने तुला बरे केले असे येशू म्हणाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, तुमचा विश्वास हवा आहे की माझ्या बरोबर घडून येणार आहे, आणि येशू म्हणाला तुझ्या विश्वासाप्रमाणे हे घडून येऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी एक अद्भुत चमत्कार पवित्र शास्त्रामध्ये घडलेला लिहिलेला आहे. येशू ख्रिस्ताने त्याचे डोळे उघडले. बायबल सांगतं तत्क्षणी त्याला दृष्टी आली, त्या क्षणाला त्याला दिसू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा प्रकारे अद्भुत चमत्कार त्या ठिकाणी प्रभूने त्याच्यासाठी केला. हालेलुया. बायबल सांगते येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे. येशू म्हणाला जीवन आणि पुनरुत्थान मी आहे. बायबल सांगतं की तो निर्माण करताय. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त निर्माण करतात, ज्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. ज्यावेळेस त्याने आदामाला बनवलं, बायबल सांगतं तो मातीमध्ये बसला, माती त्याने जमा केली आणि त्याने मातीतून मनुष्याची रचना केली. त्याने मातीतून मनुष्य निर्माण केला. आणि काय झालं, त्या बर्थमयीच्या डोळ्यामध्ये बिबुळ नसतील, त्याच्या डोळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा त्याच्यासाठी लागणारा रेटिना किंवा कुठलेही अवयव, त्याच्या दृष्टीसाठी उपयोगाचे कुठले अवयव उपलब्ध नसतील, परंतु जगाचा निर्माण करता, संपूर्ण सृष्टीचा मालक ज्यावेळेस त्या मनुष्याच्या समोर आला, त्या बद्धमयीच्या समोर आला, पवित्र शास्त्र सांगतं त्याच्या फक्त शब्दाद्वारे त्याला पुन्हा त्याची दृष्टी प्राप्त झाली. माझा देव जर आज त्याच्या वचनातून एक शब्द जरी तुमच्या जीवनामध्ये बोलला, तुमच्या जीवनामध्ये त्याचा एक शब्द जरी आला, तर त्या शब्दाद्वारे तुमचे हजारो प्रश्न एका क्षणामध्ये मिटू शकतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बार्थमयीच्या जीवनामध्ये हजारो प्रश्न असतील, त्याच्या जीवनामध्ये हजारो प्रकारचे त्रास असतील, परंतु एका क्षणामध्ये त्याचं जीवन संपूर्ण परिवर्तित झालं. हालेलुया. ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या निर्माण करत्याला भेटाल, ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला समर्पित कराल, माझा परमेश्वर अद्भुत आणि अद्भुत असा चमत्कार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते याकोबाचं जीवन देवाने बदललं, त्याचं नाव बदललं आणि परमेश्वर म्हणाला की आजपासून तुला इस्रायल म्हणतील.
आमेन. हालेलुया. पहा, आजही इस्रायल हे राष्ट्र सर्वात छोटं राष्ट्र आहे, परंतु ज्या नावाला देवाने आशीर्वादित केलेलं आहे त्याला कुणीही मिटवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मोठे मोठे साम्राज्य नष्ट झाले, फरेशियन, बॉबिलॉन, रोम, सगळे मोठे साम्राज्य नष्ट झाले, परंतु या पृथ्वीवर देवाचं राष्ट्र इस्रायल आजही कायम आहे. आणि ज्या इस्रायल मधून परमेश्वर संपूर्ण सृष्टीवरती सत्ता करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगतं, तारणारा इस्रायल मधून जन्माला आला, बेथलेहमामध्ये त्याचा जन्म झाला. आणि त्या यरीहोच्या रस्त्यावरती तुम्ही पाहिलं की त्याच्या शब्दाद्वारे डोळ्यामध्ये सगळे अवयव व्यवस्थित होऊन एका क्षणामध्ये त्याला दिसू लागलं. प्रेज द लॉर्ड. ज्या पद्धतीने देवाने देवाच्या पुत्राला आपल्यासाठी या पृथ्वीवरती पाठवलं, बायबल सांगतं त्याने आपलं सर्व पाप त्याने स्वतःवरती घेतलं. 1 पेत्र त्याचा 2 अध्याय 24 वचन, यशाया 53 3 ते 5 पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय. मत्तयाचा 8 अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये त्याला बसलेल्या माराच्या वळांनी आम्ही निरोगी झालो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मनुष्याला स्थिर करण्यासाठी, मनुष्याने गमावलेल्या आशीर्वादांना पुनर्स्थापित करण्यासाठी कुणीतरी बलिदान देणं गरजेचं होतं, कुणीतरी खंडणी देणं गरजेचं होतं, कुणीतरी आपली शिक्षा स्वतः भोगणं गरजेचं होतं. आणि म्हणून पवित्र शास्त्रांत देवाचा पुत्र येऊन त्याने संपूर्ण मानवजातीचं पाप स्वतःवरती घेतलं. तो आपल्या जागी मरण पावला, वधस्तंभ वाहून त्याने त्या काल्वरीच्या रस्त्यावरून कवटीच्या त्या ठिकाणी त्या गुलगुता नावाच्या टेकडीवरती त्याने स्वतः ते श्रापित मरण सोसलं. माझ्या प्रियांनो, ज्या क्षणाला तुम्ही येशूला म्हणाल, प्रभू मी माझं जीवन तुला समर्पित करतो, ज्या क्षणाला म्हणाल की तू येशू, तू देवाचा पुत्र आहेस, मी तुला माझा उद्धार म्हणून स्वीकारतो, माझ्यावरती दया कर, त्या क्षणाला तो तुमचं जीवन परिवर्तित करेल, तो तुमचं जीवन बदलून टाकेल. पहा, पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस तो बर्धम्य येशू प्राशी गेला, त्याचं जीवन स्ट्रगलने भरलेलं होतं, त्याचं जीवन त्रासांनी भरलेलं होतं, अडचणींमध्ये त्याचं जीवन होतं. परंतु ज्या क्षणाला तो उद्धारकाच्या जवळ आला, ज्या क्षणाला तो निर्माण करण्याच्या जवळ आला, ज्या क्षणाला तो परमेश्वराला समर्पित झाला, त्या क्षणाला त्याचं जीवन अंधारातून प्रकाशामध्ये परावर्तित झालं. हालेलुया. बायबल सांगतं देवाचा पुत्र यासाठीच प्रगट झाला की अंधारातून त्याने आपल्याला प्रकाशामध्ये न्यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हजारो माझ्याकडे साक्ष, कितीतरी साक्ष माझ्या प्रार्थनेमध्ये मी घडलेल्या पाहिलेल्या, कितीतरी लोक, कितीतरी तरुणांनी त्यांचं जीवन प्रभू येशूला दिलं, कारण परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत असं चमत्कार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आज तुम्ही विश्वास ठेवाल, आज तुमच्या जीवनामध्ये किती भयानक परिस्थिती असू दे, आजच्या स्वार्थद्वारे, या स्वार्थेवरती विश्वास ठेवून तुम्ही जर प्रार्थना कराल, त्या बर्धम्यासारखं म्हणाल, हे प्रभू माझ्यावर दया कर, माझा देव या क्षणाला तुमची परिस्थिती बदलून टाकेल. पहा, या ठिकाणी असं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की मग येशू त्याला म्हणाला की तुला आता 8 दिवस उपवास करावा लागतील, मग तू दानार्पण दे, मग तू तुझ्या बाळकाकडे जा. प्रभू म्हणाला, आजच, आता या क्षणाला तुझा चमत्कार तुझ्यासाठी होतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इज एनीथिंग हार्ड फॉर द लॉर्ड? कुठली गोष्ट माझ्या देवासाठी अवघड आहे का? नो, माझ्या परमेश्वरासाठी कसलीच आणि कुठलीच गोष्ट अवघड नाही. जर तुम्ही आज तुमच्या हृदयापासून त्याला समर्पित होता, जर आज तुम्ही त्याला म्हणाल, प्रभू माझ्यावर दया कर, हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर, तो माझा परमेश्वर तुम्हाला आजच या क्षणाला आशीर्वादित करेल. या क्षणाला तुम्ही आशीर्वादित होता आणि तुम्ही देवाकडनं अद्भुत साक्ष प्राप्त करून घ्याल. यावेळेस आपण सर्वजण आपले हात उंच करूया. मी तुम्हा सर्वांसाठी आरोग्याची प्रार्थना करणार आहे. जर तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहे, तुम्ही स्ट्रगल मधून चाललेला आणि तुम्ही कितीतरी प्रयत्न केले, परंतु प्रयत्नांती तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्हाला यश प्राप्त होत नाही, मी तुम्हाला सांगतो, आज ते सगळे प्रश्न, आज ते सगळे स्ट्रगल प्रभूला समर्पित करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे असलेले औषध जर तुम्हाला उपयोगी येत नसतील, तुम्ही हजारो रुपयाचे औषध घरामध्ये घेऊन बसलेला असाल, परंतु त्रास तुमचा कमी होत नसतील, तर ते औषध जवळ घ्या
आणि आज ते औषध प्रभूला समर्पित करा आणि म्हणा, प्रभू माझा औषधांवर विश्वास नाही, माझा विश्वास तुझ्या चमत्कारावरती आहे. माझा विश्वास आहे की तू स्वर्ग सोडून माझ्यासाठी या पृथ्वीवर आला, तुला बसलेल्या माराच्या माळांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. दॅट्स कॉल्ड फेथ. त्याला म्हणतात विश्वास. आणि त्या विश्वासाच्या द्वारे तुम्ही आज आरोग्य मिळवता. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात तुमच्या आरोग्यासाठी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मिराकलसाठी, तुमच्या चमत्कारासाठी, तुमच्या डिलिव्हरन्ससाठी, तुमच्या ब्लेसिंग, फायनान्शियल ब्लेसिंग, आर्थिक आशीर्वादांसाठी. आर यू रेडी फॉर युअर ब्लेसिंग? तुम्ही जर तयार असाल तर आपले हात उंच करून त्या दाविदाच्या पुत्राला हाक मारा. त्याला म्हणा, हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. आजही तो तुमचा आवाज ऐकणारा परमेश्वर आहे. बायबल सांगतं, स्तोत्र संहिता त्याचा 65वा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनात दिलंय की तो सर्व मानव जातीच्या प्रार्थना ऐकतो म्हणून सर्व मानव जाती त्याच्याकडे जाते. शलोमोन म्हणाला, हे परमेश्वरा, ज्यावेळेस माझी लोक तुझ्याकडे पाहतील आणि प्रार्थना करतील त्यावेळेस त्यांची प्रार्थना तू स्वर्गातून ऐक. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, ज्यावेळेस तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे काही मागाल तर माझा परमेश्वर पिता तुमच्यासाठी त्या गोष्टी या पृथ्वीवर करेल. बायबल सांगतं मध्ये याचा 18वा अध्याय 19व्या वचनामध्ये लिहिलंय, ज्यावेळेस दोघं किंवा तिघ जण एका प्रार्थनेमध्ये सहमत होईल त्यावेळेस त्यांची प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाईल. माझ्या प्रियांनो, आज मी तुमच्या बरोबर सहमत आहे. अशी प्रार्थना आज तुम्ही तुमच्या अंतःकरणापासून कराल आणि प्रभूला म्हणाल, हे परमेश्वरा, दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. माझा देव आज तुमच्यावरती दया करणार आहे. प्रत्येक हार्ट, प्रत्येक हृदय आज त्याची दयेची याचना करेल. आणि माझा विश्वास आहे, जे काही प्रश्न तुम्ही घेऊन या प्रार्थनेत सहभागी झालेला आहात, तुम्ही ऑनलाईन ही प्रार्थना अटेंड करता, तुम्ही म्हणताय की प्रभू, कितीतरी दिवस झाले मी चर्चला जाऊ शकलो नाही, मला आज आशीर्वाद हवे, मला आरोग्य हवं. माझा देव परमेश्वर कशाही मर्यादेत बांधलेला नाही. आमेन. हालेलुया. येरियोचा रस्ता आहे, धूळ आहे आणि मी कसा चमत्कार करू असं येशू बर्तमेला म्हणाला नाही. प्रभूने त्या क्षणी त्याचे डोळे उघडले. माझा देव आज या क्षणाला तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करतोय. लिफ्ट युअर हँड. आपले हात उंच करा आणि म्हणा, प्रभू माझ्यावर दया कर. हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. हे प्रभू येशू माझ्यावर दया कर. लिफ्ट युअर हँड अँड आस्क हिम. यावेळेस आपले हात उंच करून प्रार्थना करा. प्रियांनो, आजचा दिवस तुमच्या आरोग्याचा दिवस आहे. टुडे इज द डे ऑफ युअर हिलिंग. टुडे इज द डे ऑफ युअर ब्लेसिंग. टुडे इज द डे ऑफ युअर मिराकल. आजचा दिवस तुमच्या चमत्काराचा असू शकतो. आजचा दिवस तुमच्या आरोग्याचा असू शकतो. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने बर्थमेसारख्या डिलिव्हरन्ससाठी, सुटकेसाठी प्रार्थना करा आणि संपूर्ण हृदयाने म्हणाल, हे परमेश्वरा, दाविदाच्या पुत्रा, हे प्रभू माझ्यावर दया कर. जशी तुम्ही आता प्रार्थना करताय, अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडतात आहेत. सर्व मार्ग तुमच्यासाठी मोकळे केले जातात आहेत. सर्व शैतानी बंधनं तुटले जातात आहेत. जे लोक आजारी आहेत, प्रभू त्यांना स्पर्श करतोय. ज्या एका व्यक्तीच्या पाठीमध्ये भयानक प्रकारे वेदना आहे, त्याच्या मणक्यामध्ये 3 गॅप आहेत, प्रभू येशू तुला स्पर्श करतोय. कारण प्रभूला तू म्हणतोय, प्रभू माझ्यावर दया कर. तुझी याचना देवाने ऐकलेली आहे. या क्षणाला देवाचा पवित्र हात तुझ्या पाठीवर आलेला. जे लोक म्हणतात, प्रभू माझ्यावर दया कर, त्या सर्वांना प्रभू त्याच्या दयेचा प्रसाद देतो. बायबल सांगतो, तो दयेच्या, कृपेच्या प्रसादाने तुम्हाला तृप्त करेल. आपले हात उंच करून त्याच्याकडे दयेची याचना करा. प्रियांनो, हालेलुया, हालेलुया. सर्व गुप्त आजार निघून चाललेले आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्या प्रकारच्या व्याधी निघून चाललेल्या आहेत. मणक्याचे सगळे व्याधी निघून चाललेले आहेत येशूच्या नावामध्ये. हालेलुया. आपले हात उंच करून प्रार्थना करा. प्रियांनो, सर्व डोळ्यातलं अंधत्व निघून चाललेलं आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. मेंटली प्रॉब्लेम, जे मानसिक तणावामध्ये, प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करतोय. राईट नाउ रिसीव युअर हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावामध्ये तुमचं आरोग्य स्वीकारा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं आरोग्य स्वीकारा. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं आरोग्य स्वीकारा. कुणीतरी मला पाहतंय, त्याच्या डाव्या कानामध्ये भयानक वेदना आहे. नासरेतकरी येशूच्या नावामध्ये आता मी आरोग्य घोषित करतो. थँक यू जीसस.
Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. आपले हात उंच करून आपलं आरोग्य स्वीकारा माझ्या प्रियांनो. ज्या प्रभूने एका क्षणामध्ये बर्थमयचे डोळे उघडले, तो देव आज तुमच्यासाठी त्याची दया पुरवतोय. यावेळेस आपले हात उंच करून म्हणा, प्रभू माझ्यावरती दया कर. सर्व किडनीचे आजार येशूच्या नावात बरे होतील. सर्व अंधत्वाचे आजार येशूच्या नावामध्ये बरे होतील. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व हृदयाचे विकार निघून जातील. मी येशूच्या नावामध्ये प्रत्येक हृदयाला आरोग्य घोषित करतो. डायबिटीज, ब्लड प्रेशर निघून जाईल येशूच्या नावामध्ये. इन द नेम ऑफ जीसस, लिफ्ट युअर हँड अँड प्रे. आपले हात उंच करून प्रार्थना करा प्रियांनो. म्हणा, प्रभू येशू माझ्यावर दया कर. एवढीशी प्रार्थना, ही केलेली छोटीशी प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करणार आहे. रिसीव युअर माइटी मिरेकल. महान चमत्कार यावेळेस स्वीकारा. थँक यू जीसस. एक व्यक्ती आहे ज्याला दुष्टात्मे छळतात आहे. भयानक प्रकारे त्याला साप त्याच्या स्वप्नांमध्ये येतात. अनेक प्रकारचे मेलेले लोक त्याला रात्रीच्या स्वप्नामध्ये त्रास देतात. प्रभू येशूचं सामर्थ्य आता तुझ्यावर उतरलेला. सर्व दुष्टात्मे तुला सोडून निघून जातील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. तू चर्च मध्ये येऊन तुझी साक्ष सांगशील. आजच तुझ्या डिलिव्हरन्सचा दिवस आहे. आजचा दिवस तुझ्या मोकळीकतेचा दिवस आहे. रिसीव युअर मिरेकल राईट नाव. प्रभू येशूच्या नावामध्ये हा चमत्कार स्वीकार. थँक यू होली स्पिरिट. Thank you, Holy Spirit. Thank you, Holy Spirit. We worship you, Jesus. आपण आपले हात उंच करूया, त्याला धन्यवाद देऊया. अद्भुत अशा चमत्कारांसाठी आपले हात उंच करून त्याला म्हणून धन्यवाद येशू. तुझ्या दयेसाठी मी तुझे आभार मानतो. Say thank you, Lord, for your mercy, O God. तुझ्या पवित्र कृपेसाठी मी तुझे आभार मानतो. मी आजही जिवंत आहे प्रभू, कारण तू माझ्या अपराधांसाठी घायल झालेला आहेस देवबाप्पा. माझी शिक्षा तू भोगलेली आहेस प्रभू. प्रभू येशू माझ्या हृदयात ये. आपले हात उंच करून म्हणा, प्रभू येशू माझ्या हृदयात ये. माझा उद्धार कर प्रभू. मला स्पर्श कर प्रभू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मास्टर, वी वर्शिप यू. स्वामी, आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या विपुल दयेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. देवबाप्पा, जे लोक मला पाहतात, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय, जे लोक माझा आवाज ऐकू शकतात, जे लोक दयेची याचना करतात, जे माझ्या बरोबर प्रार्थनेमध्ये सहमत आहे, त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर देवबाप्पा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते घर, जे प्रत्येक घर आज या प्रार्थनेमध्ये सहभागी आहे प्रभू, ते घर स्वर्गीय स्वरूप धारण करू दे. तुझे देवदूत त्या घरामध्ये उतरू दे प्रभू. देवबाप्पा, त्या ठिकाणी पवित्र उपस्थिती त्यांना जाणू दे लॉर्ड. होली स्पिरिट, पवित्र आत्म्या, मी तुझी उपस्थिती सर्व कुटुंबांमध्ये मागतो प्रभू. जसा आजचा व्हॉट्सअप मेसेज किंवा फेसबुक मेसेज त्यांच्यापर्यंत जाईल प्रभू, तुझा पवित्र हात त्यांच्या घरावरती येऊ दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सुसायडल थॉट्स निघून चाललेले आहेत. आत्महत्या करण्याची विचार यावेळेस प्रभू येशूच्या नावात निघून जातील. सर्व सैतानाने घातलेले नकारात्मक विचार तरुणांना सोडून निघून जाते. येशूच्या नावामध्ये मी चमत्कार घोषित करतो. जे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत आणि यावेळेस प्रार्थना ऐकतात आहेत, प्रभू येशूच्या नावामध्ये आजच डॉक्टर त्यांना डिस्चार्ज करतील. आजच त्यांचा घरी जाण्याचा दिवस सुरू होईल, कारण परमेश्वर अद्भुत चमत्कार करतोय. हालेलुया, हालेलुया. प्रभूचा रेमा शब्द तुम्हाला बरं करतोय. देवाचा आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरलेलं आहे. जे लोक दम्याने त्रासलेले आहेत, दम्याचा आजार आहे, प्रभू येशू त्यांना स्पर्श करतोय. सगळ्या प्रकारचा जो काही दमा आहे तो निघून चाललेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तो दम्याचा आजार निघून चाललेला. एक हात आपल्या हृदयावरती ठेवा, म्हणा, मी माझं आरोग्य स्वीकारतो. लॉर्ड, आय रिसीव माय ग्रेस. म्हणा, प्रभू, मी माझी दया स्वीकारतो. आपले हात उंच करून आपल्या दयेचा वाटा स्वीकारा. रिसीव युअर ग्रेस राईट नाव इन द नेम ऑफ जीसस. प्रभू येशूच्या नावामध्ये आपले गुडघे टेकून प्रभूला धन्यवाद द्या प्रियांनो, कारण प्रभूने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. हिरड्यांचे आजार बरे होतात आहेत. संपूर्ण चेहऱ्यावरती असलेले काळे पॅचेस, डाग निघून चाललेले आहेत. ज्या स्त्रिया, ज्या वैणी गुप्त आजारातून, व्याधीतून चाललेल्या आहेत,
प्रभू येशू त्यांना आरोग्य देतो. रिसीव युअर मिरेकल इन द नेम ऑफ जीसस. रिसीव युअर मिरेकल इन द नेम ऑफ जीसस. शारीरिक सगळे व्याधी निघून चाललेले आहेत. सगळ्या भावनिक आजार, मानसिक आजार येशूच्या नावामध्ये बरे होतात. प्रभू तुम्हाला स्थिर करतोय. रिसीव युअर स्टॅबिलिटी इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. म्हणा मी प्रभू याकोबासारखं तुला समर्पित होतो. म्हणा बर्थलमयसारखं प्रभू मी तुला समर्पित होतो. आज माझ्यावरती दया कर. म्हणा दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. ओ मर्सी अपॉन मी ओ गॉड. प्रभू माझ्यावर दया कर. आपले हात उंच करून दयेची याचना करा प्रियांनो. जसं आज तुम्ही स्वतःला समर्पित करा, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. आजपासून तुम्ही जगाला तुमची साक्ष सांगू लागाल. तुम्ही सांगाल या पृथ्वीवर, आकाशाखाली आणि या पृथ्वीच्या खाली एकच नाव आहे आणि ते नाव आहे प्रभू येशू. कारण त्या नावामध्ये मला डिलिव्हरन्स मिळालेला आहे. प्रभू येशूने महान अद्भुत असं कार्य तुमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. रिसीव युअर मिरेकल. लवकरच तुमची साक्ष मी ऐकणार आहे. विदिन 10 days, येत्या 10 दिवसामध्ये तुम्ही खर्च मुक्त होतात. येत्या 10 दिवसामध्ये तुमच्याकडे अद्भुत अशी साक्ष असणार आहे. हालेलुया. जे लोक घर बांधतात आहेत, जे लोक घर शोधतात आहेत, ज्या लोकांना स्वतःचं घर हवं आहे, प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. कारण बायबल सांगतं जर परमेश्वर घर बांधत नाही तर बांधण्याचे श्रम व्यर्थ आहे. यावेळेस देव तुमचं घर बांधतोय. परमेश्वर तुमचं घर बांधतोय. देव तुमच्या घराला आशीर्वादित करतोय. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू होली स्पिरिट. जे लोक एज्युकेशनल प्रॉब्लेम मधून चाललेले आहेत, ज्यांच्या परीक्षा होतात, जे लोक मेडिकल मध्ये MBBS साठी ऍडमिशन साठी ट्राय करतात आहेत, लॉर्ड प्रभू त्यांना ग्रेस दे. लॉर्ड प्रभू त्या सर्व लेकरांना आशीर्वादित कर दे बाप्पा. जे प्रभू परीक्षेसाठी बसलेले आहेत प्रभू, त्यांना तुझ्या ज्ञानाने भर. त्यांना आशीर्वादित कर बाप्पा. सगळा मान, सर्व महिमा आणि सर्व गौरव आम्ही तुला देतो प्रभू. देवापा ही प्रार्थना तुझा एकुलता एक पुत्र, आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात तुला मागतो. म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. जी प्रार्थना किंवा जो संदेश तुम्ही आज ऐकलेला देवावरती विश्वास ठेवा. जे कधी होऊ शकलं नाही ते एका क्षणात होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. जर याकोबाने त्याचं जीवन समर्पित केलं नसतं, कदाचित याकोब लाबानाच्या घरात गुलाम म्हणून, दास म्हणूनच मरण पावला असता. जर बर्थलमय विश्वास न ठेवता त्याच जागेवर भीक मागत बसला असता तर त्याच ठिकाणी तो भीक मागतच मरण पावला असता. परंतु तुम्ही आणि मी जसं त्याच्याप्रमाणे विश्वास ठेवू, देव आपल्याला देखील अद्भुत आणि अद्भुत असे चमत्कार देणार आहे. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. ज्या लोकांना ऑफरिंग द्यायचं आहे ते चर्चच्या अकाउंट वरती किंवा तुम्ही गुगल पे द्वारे पाठवू शकता. तसंच उद्या सकाळी बरोबर 12 वाजता या ठिकाणी आपण प्रार्थनेसाठी पुन्हा एकत्र येणार. लवकरच धार्मिक स्थळ सुरू होतील. आपण विश्वास ठेवूया. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. आमेन.